जय हिंद दोस्तों, आज अपनी मेक इन इंडिया की मशीन राजगांव वाशिम जिला और हिंगोली के बाउंड्री पे है। जो नेशनल हाईवे कौन सा है? 161 उसके बाउंड्री पे एक गांव है राजगांव करके, और उस गांव के हमारे ये किसान भाई है। और इस किसान के खेत में हमने मेक इन इंडिया मशीन को कुआं निकालने के लिए बुलवाया था। आज हम राजगांव में आए हुए हैं। राजगांव की जो फेमस गणपति है हमारे दोस्त के गांव में, उन्होंने हमें दर्शन करने के बुलाया है। और ये गणपति का मंदिर हम करते हुए आपको दिखाएंगे, और इनका जाके खेत के कुएं का पानी निकालना है। अभी गणपति का दर्शन करके हम इनके खेत में जाने वाले। तो यहाँ की राजगांव का जो गणपति का मंदिर है काफ़ी फेमस है और जागरूक है, वो हम आपको दिखाने की कोशिश करेंगे। मैं खूप वेळेस नाव ऐकलं होतं, फक्त इथलं पाहिलं नव्हतं आतापर्यंत। हां, हो का? अच्छा अच्छा, मग अशी चतुर्थीलाच फक्त इथं मावलं असतं। हे हायवे समजा याचं ना, आपला वाशिम हायवे ते, मग इथूनच हिंगोलीची बाउंड्री सुरू होती समजा पुढून नदी गेली इकडं 1 किलोमीटर। अच्छा अच्छा, ते नदीच्या पलीकडे हिंगोली। नदीच्या पलीकडचा हिंगोली जिल्हा, हां हां, नदीच्या अलीकडचा म्हणजे आपलं विदर्भ चालू होते। ही जी जरा नीचे बघ, हा पूर्व उत्तर, हा जरा कमसे कम 1.25च्या वरीच जाते आणि 30 फुटाच्या जवळपास निघते हा लेर। अशी आता ही लेर अशी एरी त्यागणी अशी लेर आहे, ही अशी त्याला। तर ह्या लेअरला आणि 1 इंच तरी पाणी आहे। इथे एक तिथे समजा एक 1.25च्या वरी जाते ती। कोणतं? ते 1.25च्या वर म्हणतात ते पूर्व पश्चिम जरा, हा पूर्व पश्चिमचा। आणि हे 25 फुटावर निघाली, 1च्या जवळपासच जाते समजा ही। हवी मला 2चा, आणि ही अशी लेअर आहे उभी अशी। ती थोडंसं इकडे पुढं बघा, अशी इकडे सुरू टाकलेलं दिसणार इकडे नाही, तुम्ही चुनात टाकला, ही लेअर अशी आहे। बरोबर, हां, उभी लेअर आहे ही, तुम्ही चुना ते टाकताना जरा रॉंग टाकली। हां, ही अर्धा इंचीची आहे आणि 35 फुटावर समजा। तर अर्धा आणि हे 2.5 इंची इथं पाणी होणार। आणि 25, 30 आणि 35 फुटाला ह्या तिन्ही लेअर आहेत। तर त्या हिशोबानं तुम्हाला जर पॉईंट घ्यायचा असला बरं 25, 30, 35, हां अशा पॉईंटला ते पाणी आहे खाली बरं। हो ना, तर इथं सेंटर घ्या तुम्ही। इथं सेंटर घेतल्यावर हा जरा तुटतो आणि हा जरा वर येईल ना पाणी, सेंटर जरा वर जाईल। तर तुम्हाला जर बांध जर तुमच्या हातीत नसेल तर मग इथं घ्या, पण तरी बांध थोडा मग इथं घ्या। नाही जर इथं जरी घेतलं ना तुम्ही तरी प्रॉब्लेम नाही आहे, कारण हे झरा जवळ पडते दोन्ही बी, आणि तो जो अर्धा आहे ते काही ना काही बावनीनं ते थोडं लिकेज होणार। मी सांगतो बा कुठे आहे ते माझ्या हिशोबाने बरं। हा पाईप आहे ना, हां बस ती दादा उभे आहेत का नाही, ती पाणी शेवट झाला आमचं 2-3 फूट सोडाच लागतो। हा सेंटर झाला इथे, मी उभा आहे समजा इथं। इथं जरी सेंटर घेतलं तर काय होणार,
तो जो झरा तुम्ही पाहिला होता त्या बरड्यांचा तो तो असा येणार. वाहत येणार तर तिथे येणार बरं आला. आणि तिथून जो पाहिला आपण उतरला तो समजा, येणार तो तिथे. इथे येणार. बरं. राहिला त्याचा विषय हा. तर ते खंता खंता जेव्हा राऊंड येईल तर त्या जागेला काही ना काही बावन फ्रॅक्चर पडणार. तो अर्धा इंची आहे तर तो गळून जाईल. त्याचा अर्धा इंचीसाठी आपल्याला फुलं जर सरकलो तर हे सुटते. हा, त्यामुळे मग इथं पॉईंट घ्या. इथं त्या पॉईंटमुळे काय होणार की तो झरा तुम्ही जे काढलेला आहे त्यानं तो प्लस तो भेटणारच, उलटा इकडचा भेटणार. हा आपला तो वर दाखवत आहे तिथे. हा, तो जिथं तुम्ही ती तुरीची कुटी वाळली हो, टाकली ते ना, तुरीची त्यो. वाळीची आहे. हा. तर इथं असं इथं पॉईंट काढा तुम्ही घ्या आणि इथं सेंटर टाका. तू घे. हा. गोल टाक जरा. हो, हो. वाटल्यास जास्तच कन्फ्युजन असलं नाही भाऊ, काय कर विजू? काय करायचं एक 25-25 फुटाचं टेस्टिंग पॉईंट मारायची बोरची. बंद करा. एक 3 फूट करावर कमी घेतलं. घरगुती मशीन असते का बोरची, ती बोरची मशीन आणायची. बरं. लय कन्फ्युजन आहे ना तर 10-15 हजार रुपयामध्ये जिथं पाणी खूप लागलं घळघळ तिथं बोर ती फायनल करून टाकायचं. असं आहे का? सोपं 5-5 हजार रुपयामध्ये फायनल का टेस्टिंग म्हणजे वावर अटणार नाही काहीच नाही. पण 100% म्हणतो आता तिथे जर तुम्हाला म्हणलं ना तर तुम्ही तिथं 30-30 फुटच मारा. 30 फूट बोर करायचा. बरं. 30 फुटाच्या वरी आपल्याला पाणी चांगलं घळघळ नाही, लागलं. ते आमच्या भागात नाही तरी ते मार येणार आहे टेस्टिंगसाठी ते. घरगुती मशीन येतात ना टेस्टिंग पॉईंट. त्याचं हो हो नाही नाही पण त्याचं म्हणणं अगोदर विहीर करायच्या अगोदर 30 फूट तुम्हाला पाणी लागते का नाही नाही यायचं जास्त आता पॉईंट व्हायला लागले नाही बहुत कन्फ्युजन तर बा जिथं नाही नाही तुम्ही आता कसं आहे तुमचा अनुभव महत्वाचा आहे कारण तुम्ही हा. या क्षेत्रात लय दिवसापासून आहात. आमची तर म्हणणार समजा सगळं सगळं वावर आहे समजा 6 एकर का तेवढं थोडी हो ना 5.5 एकर हो आता ते चुना टाकला ना तर तुम्ही उभ्या इथपर्यंत शेवट झाला पाहिजे म्हणजे हे इकडं अंतर असतं बरं आहे ते बरं ठेवायचं लागतं. हा तेवढं ठेवावं लागतं. तिकडून इकडं पाणी वरून खाली इकडे यायला लागला. पूर्वेकडून पश्चिमेकडे चाललं पाणी. हा पाणी वरून यायला आणि असे खाली व्हायला लागला. त्याच्याकडे ते एक झरा आहे हा हा एक झरा गेला तिकडे हा एक तिथे एक अर्धा इंचीचा एक झरा आहे. हा. हा पण असा इकडून आला आणि असा खाली चालला पळसाकडे तर त्याच्याने ह्या दोन झऱ्यावर जोड बसतो. तिथं जे आहे तिथं एक झऱ्याचं आहे आणि चांगलं आहे समजा पसरट पाणी आहे. तिथं तिथं तर हा झाला फायनल. 13 फूट घरा अंतर पूर्ण. तर भविष्यात काय तिकडून जर नरम बावण वगैरे काही लागली तर अर्धा इंची पाणी इकडून गळणार. 3 फूट वाढणार विजू अजून. हा? 3 फूट अजून वाढणार ना. वाढणार वाढणार. या झऱ्याच्या लेवलला तुम्ही येणार. ते अजून का फरक येणार तिथे? हो ना, हे कसं हे आम्ही बहुत तरी ठीक आहे. एखादी त्या साईडला रस्ते का हो पहा बरं कोणत्या साईडला त्या ठीक आहे. हे 3 फूट वाढणार हे. हे 3-3 फूट 100 नाही हे 20 फुटाचा इकडे खाली जाणार हो. हे 20 एवढं फुटाचं खाली जाणार नाही का? हे एवढंच खाली जाणार पुढं हे इकडे पण पाणी सुटणार हे एक करून ते मोठं आहे 26 मीटर. वरी नाही हे एवढेच झरे आहेत. बरोबर हा काय हरकत नाही चालेल हे फायनल. चालतं हे दोन झरे आणखी वाढणार म्हणजे तो झरा आणखी निघणार. ते फक्त हे सुरू कर तुमचं हे चाललं ना हे ते किती फूट आहे रे? हे 35 वर आहे खोल आहे त्याला ते वरी आहे थोडे दोन जे आहेत ते. मग येते की. ते येते समजा असं हे तिकडून यायला का ते काही इकडून चालत तिकडे. नाही ते तिकडून यायला तिकडून असं खाली चालला तो. तर डाऊन सिस्टीम ना काही फ्रॅक्चर वेगळे भेटले तर इकडून ते येऊ गळतेच शकते समजा. समजा ते. हा हा थोडासा तुमच्या तोंडात इकडून येऊ शकते त्याला. हा जिथून बावन्न भेटली की तो जरा तिथूनच जाता असं काही मान नाही. तो इकडून पण गळू शकतो. हो नंतर लीक होईल ते हा, खर्चावर ते डिपेंड आहे सगळं ते. व्हायब्रेशन काय होतं ते ब्लास्टिंग येतात ना त्यावेळेस व्हायब्रेशन भेगा पडतात. पडतं ते ते. भेगामुळे आजूबाजूचं जे पाणी आहे की नाही Automatic ते पण नवीन नवीन येऊन जात असते. येते येते वाढतेच ना ते भविष्यात. हा असं आहे 100% वाढते इकडून आहे असं असं बिलकुल इथे. तर त्याच्यामुळं ते व्हायब्रेशनमुळं वेगळे वेगळे तयार होतात. जवळ आणतात मिळाले सगळे. तो जय हिंद दोस्तों, आज अपनी मेक इन इंडिया की मशीन राजगांव वाशिम जिला और हिंगोली के बाउंड्री पे है. जो नेशनल हाईवे कौन सा हाईवे 161 161 उसके बाउंड्री पे एक गांव है राजगांव करके और उस गांव के हमारे ये किसान भाई है और इस किसान के खेत में हमने मेक इन इंडिया मशीन को कुआं निकालने के लिए बुलवाया था. तो यहाँ का जो सीन है यहाँ पे कुआं हमने निकाल दिया है. 3 लेयर का है. एक लेयर जो है वो 25 फीट पे है 1.5 इंच की और दूसरी है 1 इंच की जो 30 फीट पे है और आधी थोड़ा 35 फीट पे है.
तो यहाँ पे कुल मिला के 2-2.5 का पानी होगा। और 2-2.5 इंच के बाद में यहाँ पे अभी कुछ दिनों के बाद जब कुआँ होगा तो हमारे ईजू भाऊ यहाँ का वीडियो हमको डालेंगे और उसकी क्लिप भी हम आपको बताएंगे। तो अपनी मेक इंडिया मशीन की भविष्यवाणी कि इसको 2-2.5 इंच का पानी मिलेगा और 25, 30 और 35 पे ऐसा करके ये राजगांव वाशिम हिंगोली के सेंटर पे ये गांव है, वहाँ का ये पॉइंट होगा। तो बाकी का वीडियो हम आपको दिखा देंगे। असं चौकून फिरून घेऊ जरा सरांना चला।